15 ऑगस्टला नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व चिकन मटणची दुकानं आणि कत्तलखानं बंद राहणार आहेत। मनपा यासाठी लवकरच विक्रेत्यांना नोटिसा पाठवणार आहेत। या निर्णयामुळे चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये उसने पैसे परत न केल्यामुळे 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। उधारीच्या पैशासाठी महिलेसह मुलाला तिघांनी धामणगाव रोडवर चोप दिला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय। नागपूरच्या ओंकार नगर चौकात एका कारला अचानक आग लागली आहे। कार चालक त्वरित गाडी बाहेर पडल्याने सुदैवाने तो बचावलाय। तसंच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले। आगीत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय आणि या परिसरातील प्रकल्पात मोठा जलसाठा निर्माण झालाय। त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून 3 दरवाजे उघडलेत। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात पिकावर हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। भरीसभर ढगफुटीनं होत्याचं नव्हतं झालंय। तब्बल 5757 हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।